सो नाशिक ना, नाशिकवरून आलेले यशोधन भगत बरोबर आहे. मला वाटतं 100 वरून आपण 88 पर्यंत आलोय. ओके, अशक्य होतं असंही म्हणत होती. पण तिने पॉडकास्ट बघून इथपर्यंत पोहोचली. ऑनलाईन घेतलं होतं मला, फुल सपोर्ट ऑनलाईन होता. आज ते पुण्याला आले होते म्हणून ते क्लिनिकला आले. अनुभव सांगा, तुम्हाला का वाटत नव्हतं तुमचं वेट लॉस होणार नाही, असं का वाटतं? कारण की काय की खूप दिवस मी ऑलरेडी म्हणजे हे सगळं पॅकेज घेण्याच्या आधी 2 वर्ष मी डाएट म्हणजे माझ्या हिशोबाने डाएट करत होतो. एक्सरसाइज तर मी पूर्ण करायचो, मधलं जेवण स्किप करायचो जेणेकरून नाही थोडंसं कमी होईल वजन हा विचार करून. आणि सगळं करून सुद्धा 1 किलोच्या रेंजमध्ये कमी जास्ती व्हायचं. आणि तो एक प्रोफेशनमुळे डिसिप्लिनचा पार्ट जो होता खाण्याचा तो पण कधी कधी स्किप व्हायचा. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझं वजन जे आहे ते 100 आणि 99 याच्या खाली कधीच आलं नाही. आणि दॅट वॉज ऑल्सो व्हेरी रेअर थिंग की अरे 99 आलं म्हणून बरं वाटलं. पण जेव्हापासून पॅकेज घेतलं एक वीक मध्ये 2.7 केजी फर्स्ट वीक मध्ये 2 केजीचा पडला गाठू शकलो मी. आणि त्याच्यानंतर मग अजून कॉन्फिडन्स आला की नाही जर एवढं होतंय सो वी कॅन गो फॉर इट. आणि मग त्याच्यानंतर हा पूर्ण एक डिसिप्लिन आणि रुटीनचा भाग झालेला आहे. आणि त्यांना तुम्ही खायला दिलं तरी ते खाऊ शकत नाही, कारण ते म्हणतात की मी पैस लावली तरी मी खाणार नाही कारण माझं पोट ऑटो सेट झालं बरोबर आहे. आणि त्यांचं भागतं व्यवस्थित, म्हणजे ते आता परत मला काहीतरी खायला मिळेल अशी आशा राहत नाही. पण तू माझ्यापर्यंत आली कशी? मी युट्यूबवरचा तुमचा व्हिडिओ बघितला होता देहभान मधला आणि मी खूपच इम्प्रेस झाले. बेसिकली काय झालं, आमच्या दोघांचं मत एक सेम होतं की कुठलंही जर डाएट करायचं ते असं सस्टेनेबल पाहिजे की आज ओट्स खायचंय 5 दिवसांनी. आणि तुम्ही जे काही त्याच्यात सांगितलं होतं की तुम्ही नुसते ओट्स किंवा नुसते ठराविक गोष्टी उकडलेल्या भाज्या 4 दिवसाच्या वर खाऊ नाही शकणार. आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईल प्रमाणे जे तुम्ही रोज खाताय आणि रोजच्या आहारातल्याच गोष्टी फक्त पोर्शन कंट्रोल करून तुम्ही कसं करू शकता ते सगळं बघितल्यावर आम्हाला असं वाटलं की आमचा जे विचार आहेत ना त्या विचारांची मॅच होणाऱ्या मॅडम आम्हाला मिळालेल्या. त्याच्यामुळे आम्ही खूपच असं म्हणजे मला ऍड असं करायचंय की ऍक्च्युली मी खूप रिझर्व्ड होतो या मामल्यामध्ये की इन्स्टाचे व्हिडिओ फॉलो नाही करायचे. म्हणजे काय होतं की इन्स्टामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला अशा सांगितल्या जातात कारण की इन्फ्लुएन्सर जे असतात की हे करा हे नका करू आणि अगदी ऑपोजिट असतात. एक जण एक सांगतो एक जण एक सांगतो, त्यातलं सायंटिफिक आहे नाही काही माहिती नसतं. म्हणून मी माझ्या वाईफला मी कायम सांगायचो की बघ इन्स्टाचे व्हिडिओज फॉलो नाही करायचे अजिबात, तू काही कर. कारण की तिने मॅडमचा आधी इन्स्टावरचा मला एक क्लिप दाखवली होती. म्हटलं नाही यार इन्स्टावरती मी अजिबात फॉलो नाही करणार, मी जे करतोय ते योग्य आहे. सो शी रिक्वेस्टेड की काम कर ठीक आहे तू इन्स्टावरचं नाही बघायचं तर तू नको बघू, तू युट्यूबवरचा एक पॉडकास्ट तू एका सेटिंग मध्ये बघायचं माझ्या मी सांगते म्हणून बघ आणि त्याच्यानंतर मग तू जे म्हणशील ते. म्हटलं ठीक आहे नो प्रॉब्लेम. मग आम्ही बघितला तो पूर्ण देहभान मधला. आणि जेव्हा मॅडम एक एक गोष्टी सांगत होत्या त्यावेळेस थोडा मी रिलेट करू शकलो की अरे इट इज समथिंग डिफरंट. की यार जसं मॅडमचं म्हणणं आहे की यार तुम्ही खा ना सगळं खा ना, तुम्हाला हे कोण सांगते मन मारा. म्हणजे डाएट मध्ये मन मारणं हे कधीच येत नाही. म्हणजे हे मी पहिल्यांदा मॅडमकडनं घेतलं. त्याच्यामुळे पण बऱ्याच गोष्टींना ट्रोल होते, चहा प्यायला आणि हो येस म्हणजे मला आश्चर्य या गोष्टीच वाटलं की ज्यावेळेस फर्स्ट शीट माझ्याकडे आली एक तर आय वॉज सरप्राईज कारण की तुम्ही जेव्हा तो फोटो काढला पहिला याच्यावरती आणि त्याच्यानंतर तुम्ही जे तुमचे असिस्टंट होते त्यांनी मला सांगितलं एक काम करा तुम्ही एक वाटी आणि कप घेऊन या. तर म्हटलं ठीक आहे मी पटकन गेलो वाटी आणि कप घेऊन आलो आणि बस हे तुमचं प्रमाण. मी म्हटलं यार थोडी मोठी तरी वाटी गेल्यानंतर मी बोललो सुद्धा यार मला माहितीच नाही मॅडम मला तीच म्हटलं थोडी मोठं वाडगे तरी आणलं असतं मी. ऍट दॅट टाइम मला भूक लागायची ना म्हणजे ऍट दॅट टाइम. मग म्हटलं यार असं करायला पाहिजे मीलाही म्हटलं आपण थोडंसं मी कप तरी मोठा आणायला पाहिजे होता. पण ती जेव्हा फर्स्ट शीट शेअर झाली आय वॉज सो सरप्राईज. आम्ही ते डिस्कशन केलं की म्हणजे मला काहीही कमी करायला सांगितलेलं नाहीये. आणि नाही पहिल्या दिवशी म्हटलं डिश मध्ये ते पोहे वाटी मेजर करून आपण घेत नाही पण ते घेतल्यावरती सफिशियंट जेव्हा एक्झॅक्टली ते सांगतेय की आपण जोपर्यंत ट्राय करत नाही त्या गोष्टीला तोपर्यंत आपल्याला विश्वास बसत नाही. आणि मी प्रत्येकाला ते सांगते अरे तुम्ही फक्त ट्राय करून नॉट नेसेसरी तेवढ्यावरती बघेल. माझ्याकडे असा पेशंट की ज्याला 3 पोळ्या खाऊनही भूक लागत होती पण त्याला 3 पोळ्या लागत होत्या कारण त्याचं मेटाबॉलिझम चांगलं होतं आणि तेवढं करूनही त्याने 21 किलो वजन कमी केलं. सो इट इज इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन. आपल्याला ती ऍक्सेप्ट करतच जावं लागतं. अदरवाईज तुम्ही कुठेतरी डेफिशियन्सीज मध्ये घालवलं तर उपयोगच नाही.
आणखी तुमची किट आल्यानंतर मी वाईफला म्हटलं अगं मला कमी काहीच करायला सांगते म्हणे "नाही, असं काही नसेल विदाऊट साखरेचा चहा सांगितलं असेल म्हटलं नाही मला सगळं म्हणजे घ्यायला no oil सांगितलेलं नव्हतं किंवा आहे no फक्त sugar प्रमाणात असं नव्हतंच काही. फक्त प्रमाणात घ्या एवढंच सांगितलं पण कुठेही मला असं म्हटलं नाही की नाही नाही तुम्ही शुगर नका खाऊ तुम्ही हे नका खाऊ ते नका खाऊ असं नाही हा शब्दच तिथे नाहीये वेरॅज सगळ्या गोष्टी वेळ प्रमाणात फक्त प्रमाणाचं लक्षात ठेवा खा सगळं त्याच्यावर आय वॉज सो हॅपी की यार चला यार ट्राय तो करणे में कोई हर्ज नाहीये आणि जेव्हा फर्स्ट 2 वीक्स मध्ये जेव्हा 2.5 किलो कमी झालं त्यावेळेस अजून थोडस आपण मोटिवेशन मिळालं आणि ती जर्नी जी सुरू झाली ती आज आलेलो आहे मी सो 12 किलो येस 12 किलो वेट लॉस करून अजून आम्ही 80च्या खाली जाणार आहोत हे चॅलेंज घेतलेलं आहे आणि तेव्हा परत असंच आम्ही परत व्हिडिओ करणार आहोत ठीक आहे आधी जर कोणी मला विचारलं असतं की अरे तू 80 पर्यंत जाणार आहेस तर आय शुड हॅव सेड की तू गप्प विसरे नाही होऊ शकत आहे पण आता मॅडमशी बोलल्यावर म्हणजे मॅडम जेव्हा म्हटली की नाही वी शुड गो फॉर 80 येस मला वाटतं वी कॅन डू इट आणि मॉलमध्ये गेल्यावरती एक्सेलचा ऍड झाल्यावरती दोघांनी एक डान्स पण केला होता तो नंतर टाकेल मी बघूयात आपण टेबल फ्रॉम डबल आम्ही ठरवलंय असं टॅगलाईन लावूया फ्रॉम डबल एक्सेल टू एल अवर जर्नी नाही वी आर रिअली थँकफुल टू मॅडम म्हणजे इट वॉज अ व्हेरी गुड जर्नी टिल टुडे आणि पुढे पण आम्ही मॅडम सोबत राहणारच आहे मला हवंच आहे ते आणि म्हणजे जे नाही होऊ शकत असं जे कन्सेप्ट होती ती केवळ एका युट्यूबच्या व्हिडिओमुळे माझी चेंज झाली आणि मॅडमचा आणि माझ्या वाईफचा दोघांचा सपोर्ट इतका सॉलिड मिळाला बायका सपोर्टिव्ह असतात हे पण बघा येस अगदी येस आय अग्री आय टोटली अग्री आणि त्याच्यामुळे आय कुड रीच 12 अँड इट्स गोइंग ऑन येस नक्की थँक्यू व्हेरी मच थँक्यू मॅडम